हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना? नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात. तर आज आपण बघतोय की पद्धतीने लिंबाचा वापर करून पितळेची भांडी किंवा तांब्याची भांडी आपण कशी स्वच्छ करू शकतो, तेही एकही रुपया खर्च न करता. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे कशी भांडी क्लीन झालेली आहे. तर सुरुवात करूया. तुमच्याकडे पण अशी लिंब असतील जी आपण वापरून फ्रीजमध्ये अशीच ठेवलेली असतात, तर त्याचा वापर परत होत नाही किंवा आपण फेकून देतो. तर ती फेकून न देता ती एकत्र जमा करून ठेवायची डब्यामध्ये. आणि आता अशी जमा झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, ही व्यवस्थित अशी चाकूने बारीक करून घ्यायची. आता ही एवढी लिंब आहेत, तर आता ही मी व्यवस्थित अशी चाकूने कट करते. मी डायरेक्ट वाटायचा प्रयत्न केला, पण ते डायरेक्ट वाटता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला चाकूनेच कट करावी लागतात. चाकूने कट करायची आणि मिक्सरमध्ये जाडीभरडी अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता ही अगोदर तर ही पूर्ण मी कट करते, त्याच्यानंतर पुढे मी सांगते की याच्यामध्ये आपल्याला अजून काय ॲड करायचं आहे. याचा वापर करून आपली भांडी जी आहेत ना, एकदम चमकदार अशी होतात. आपल्याला पितांबरी वगैरे वापरायची गरज पडत नाही. आणि हे जे सोल्युशन आहे, तुम्ही हे 8 दिवस अगदी सहज फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता. आता इथं बघू शकता, आपले इथं लिंबाचे असे तुकडे कट करून झालेले आहेत. आता मी हे स्टेप बाय स्टेप थोडे थोडे करून मिक्सरमधून वाटून घेते. आता इथं वाटून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मीठ टाकायचं आहे. आता तुम्ही कोणतं वापरताय ते इथं वापरू शकता. जाडं मीठ असेल तर ते पूड करून घ्या आणि ती इथं मिक्स करा. आता छानपैकी हे मीठ आणि लिंबाची ही सालं आहेत ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं. आणि हे आपल्याला बाटलीमध्ये एका भरून ठेवायचं आहे. जेव्हा जेव्हा वापरायचं आहे तेव्हा हे काढायचं आणि व्यवस्थित अशी भांडी घासून घ्यायची. अगदी चमकदार अशी भांडी तयार होतात. ज्यांना पितांबरीने हाताला ॲलर्जी वगैरे येते त्यांच्यासाठी उत्तम असं आहे. आणि याच्याने भांडी अगदी चमकदार तर होतातच, पण आपण जे काही आपल्याकडे लिंब आहे ते वेस्टसुद्धा जात नाही. त्याचा वापर आपण करू शकतो आपल्या किचनमध्ये एकही रुपया खर्च न करता. हे सोल्युशन आहे. तर आता हे मिक्स तर करून घेतलं मी. आता मी याच्याने भांडीसुद्धा तुम्हाला घासून दाखवते. तांब्याची आणि पितळेची भांडी एकदम चकचकीत अशी निघतात. तर हे बघा, इथं माझ्याकडे ही जॅमची बॉटल आहे, तर त्याच्यामध्ये हे भरून घेते मी. तुमच्याकडे कोणती प्लॅस्टिकची बरणी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. 8-10 दिवस हे सहज टिकतं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा बनवून घ्यायचं. आता बघा, व्यवस्थित अशी बरणी भरून घेतली. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवलं. आणि जे काय राहिलेलं होतं ते बघा, इथं पितळेच्या डब्याचं झाकण आहे. खूप दिवस झालं याला स्वच्छ केलेलं नव्हतं. आणि जरी हे स्वच्छ केलं तरीसुद्धा खराब होतं, त्याच्यामुळे ते तसंच होतं. तर म्हटलं चला बघा, तुम्हाला हे मी घासून दाखवते. तुम्हाला अगोदर दिसलं की भांडं किती खराब झालेलं होतं. आता जसं जसं मी हे स्वच्छ करते तसं तसं ते बघा किती क्लीन होत चाललेलं आहे. याच्यासाठी मी तुम्हाला समोरच DIY करून दाखवते, अगदी समोरासमोर. व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे. जसं आहे तसंच मी इथं शूट घेतलेलं आहे, तसंच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आता बघू शकता, इथं डब्याचं झाकण आहे, तर त्याचा कलर हलका हलका चेंज होत चाललेला आहे. जसं जसं हे आपल्याला सोल्युशन पाहिजे तसं तसं थोडं थोडं करून घ्यायचं आणि घासून घ्यायचं. आता मी हे पूर्ण घासून तुम्हाला भांडंसुद्धा स्वच्छ धुवून दाखवणार आहे. तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा भांडं घासायला घेतलं तेव्हा त्याचं कसं होतं आणि घासल्यानंतर बिफोर आफ्टरसुद्धा सांगणार आहे. तर हे थोडंसं मी अजून सोल्युशन घेतलं लिंबाचं आणि मिठाचं आणि पुन्हा थोडंसं घासून घेतलं. काय काय स्त्रियांना काय होतं, पितांबरी वापरली की हाताला चिरा पडतात, तर ते नको वाटतं पितांबरी. तर या पद्धतीने आपण घरच्या घरी असं सोल्युशन बनवून ठेवलं तर याचा वापरसुद्धा अगदी सहज आपण करू शकतो आणि आपले पैसेसुद्धा वाया जाणार नाहीत. तर बघू शकता, मी व्यवस्थित असं घासून घेते हे. आता बघा, मी तुम्हाला धुवूनसुद्धा दाखवते. तर इथं परातीमध्ये इथं बघा, भांड्यातच मी इथं पाणी तुम्हाला ग्लासने ओतून दाखवते. बघू शकता बघा, रंग कसा आलेला आहे याला. याच्यावरून कळत आहे की हे DIY काम करत आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी असं या पद्धतीने लिंबाच्या सालीचं आणि मिठाचं असं DIY करून भांडी स्वच्छ करू शकता. मी आतल्या साईडला लावलेलं नाही आहे, फक्त बाहेरच्या बाजूला लावलं होतं. आता इथं दुसरं भांडं घेतलेलं आहे, ते तांब्याचं आहे. तर त्यालासुद्धा इथं राहिलेली पेस्ट आहे ती मी लावून घेतली. आता सुरुवातीला हे भांडं बघा कसं आहे आणि मी घासते तर या भांड्या रंग तुम्ही बघू शकता कसा बदलत चाललेला आहे. तर सुरुवातीला भांडं किती खराब झालेलं होतं आणि जसं जसं आपण त्याला क्लीन करतोय तसं तसं ते स्वच्छ निघत आहे. तर हे DIY नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा. आणि लिंबाच्या साली फ्रीजमध्ये जपून ठेवा एका डब्यामध्ये आणि मिक्सरमध्ये वाटून मस्त त्याचं सोल्युशन बनवा. बघू शकता भांडं किती स्वच्छ झालेलं आहे.
बिफोर आफ्टरमध्ये तुमच्या फरक लक्षात आलाच असेल तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.